मराठा आरक्षणाचा लढा आणि मनोज जरांगे पाटील हे समीकरण आता महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात कायमचं कोरलं गेलंय. घोषणा, उपोषणाची तारीख, सरकारची मनधरणी, शिष्टमंडळाची चर्चा, मुदत, विजय उत्सव आणि पुन्हा काही महिन्यांनी तेच चक्र. हे चित्र महाराष्ट्राने गेल्या 2 वर्षात अनेकदा पाहिलंय. 30 मे 2026 पासून मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आपल्या 10व्या आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. सुरुवातीला 40 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात खाटेवर बसून आंदोलन करण्याचा निर्धार होता. परंतु मराठा उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विनंतीनंतर त्यांनी सावलीत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत अन्न पाणी न घेता आमरण उपोषण करण्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिले व 31 मेच्या मध्यरात्री सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या 2.5 तासांच्या चर्चेनंतर जरांगेंनी आपलं 10वं आंदोलन स्थगित केलं. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आतापर्यंतच्या 9 उपोषणांमध्ये काय घडलं, कोणत्या मागण्या मान्य झाल्या, यावेळी केलेल्या मागण्यांवर सरकारने काय उत्तर दिलं, मनोज जरांगेंची सरकारकडून वारंवार फसवणूक होते का, आज यावर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा खरा इतिहास ऑगस्ट 2023 पासून सुरू होतो. पहिले उपोषण 29 ऑगस्ट 2023 रोजी अंतरवाली सराटीत सुरू झाले. 1 सप्टेंबर रोजी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर हा लढा संपूर्ण महाराष्ट्रात पेटला. शरद पवार यांनी जरांगेंची भेट घेतली व त्यामुळे जरांगेंचं राजकीय वजन वाढलं. या पहिल्या आंदोलनामुळे सरकारने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली, जिला पुढे जाऊन शिंदे समिती हे नाव मिळालं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 14 सप्टेंबर रोजी म्हणजे 17 दिवसांनंतर पहिले उपोषण सुटले. मात्र दिलेल्या मुदतीत काम न झाल्याने 25 ऑक्टोबर 2023 रोजी जरांगे यांनी दुसरे आमरण उपोषण केले. राज्यभरातील वाढता दबाव पाहून तत्कालीन सरकारने 2 महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आणि 2 नोव्हेंबर रोजी हे 9 दिवसांचे दुसरे उपोषण स्थगित झाले. या आंदोलनामुळे कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने ऐतिहासिक कूच केली. जानेवारी 2024 रोजी अंतरवाली सराटीतून लाखो मराठा बांधवांसह ते मुंबईकडे निघाले. 26 जानेवारी रोजी नवी मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या हातात सगळे सोयरे अध्यादेशाची मसुदा प्रत सोपवली. हा मराठा आंदोलनाचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा मानला गेला, जिथे गुलाल उधळत विजय उत्सव साजरा झाला. मात्र या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्यामुळे 10 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी तिसरे आमरण उपोषण सुरू केले. याच दरम्यान सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले. परंतु जरांगे पाटील ओबीसी प्रवर्गातूनच सगळे सोयरे कायद्यासह आरक्षणावर ठाम राहिले. तब्बल 17 दिवस चाललेले हे कठीण उपोषण त्यांनी 26 फेब्रुवारी रोजी मागे घेतले आणि त्याचे रूपांतर साखळी उपोषणात केले. त्यानंतरच्या काळात सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी रखडल्याने जरांगे यांनी आंदोलनाचा धडाका लावून धरला. 8 जून 2024 रोजी त्यांनी चौथे उपोषण सुरू केले, जे तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांनी 13 जुलैची मुदत मागितल्यानंतर स्थगित झाले. त्यानंतर लगेच 20 जुलै 2024 रोजी मागण्या पूर्ण न झाल्याने 5वे उपोषण सुरू झाले, जे गावकऱ्यांच्या आग्रहास्तव 24 जुलैला थांबले. 17 सप्टेंबर 2024 रोजी त्यांनी 6व्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आणि 25 सप्टेंबरला ते सोडले. 2025 उजाडले तरी संघर्ष संपला नव्हता. 25 जानेवारी 2025 रोजी जरांगे यांनी 7वे उपोषण केले, जे 30 जानेवारीला लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने सुटले. त्यानंतर 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर ऐतिहासिक 8वे उपोषण झाले, जेथे हैदराबाद गॅझेटियर संदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला. यानंतर ही स्थानिक पातळीवरील संथ कारभारामुळे 9वे उपोषण झाले. प्रत्येक उपोषणाने सरकारला झुकवून काही ना काही GR काढायला लावला. लाखो कुणबी नोंदी शोधून काढल्या, परंतु मूळ सगळे सोयरे कायदा अद्याप प्रत्यक्षात येऊ शकला नाही. आता 30 मे 2026 पासून सुरू झालेले 10वे उपोषण हे आरक्षणाच्या लढ्यातील अत्यंत निर्णायक वळण मानले गेले. यावेळेच्या मागण्या अधिक आक्रमक आणि स्पष्ट होत्या. जरांगे पाटील यांची सर्वात प्रमुख मागणी म्हणजे सरकारने केवळ मसुदा तयार न
ठेवता ज्या 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या सर्व नोंदधारकांच्या रक्ताच्या आणि सगळे सोयरे असणाऱ्या तात्काळ अधिकृत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अंतिम आदेश काढावा असे होते. तसेच सातारा संस्थांचा GR आणि गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही दिरंगाईशिवाय जात वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. जे अधिकारी यात अडवणूक करतील त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाईची मागणी देखील त्यांनी केली. याशिवाय मागील 2 वर्षातील आंदोलनांदरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे गृह विभागाने सरसकट आणि कायमचे मागे घ्यावेत अशी त्यांची आग्रही मागणी राहिलेली आहे. आरक्षणाच्या या लढ्यात ज्या समाज बांधवांनी आपले बलिदान दिले त्यांच्या कुटुंबियांना महावितरण किंवा MIDC मध्ये शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे असे जरांगे यांचे म्हणणे आहे. तसेच मराठा आणि कुणबी समाजाच्या शाश्वत प्रगतीसाठी आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मराठा व कुणबी मंत्रालय स्थापन करण्यात यावे ही त्यांची नवीन मागणी त्यांनी शासनासमोर ठेवली आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी आणखीन 1 वर्षाची मुदतवाढ मिळावी जेणेकरून एकही मराठा बांधव आरक्षणापासून वंचित राहणार नाही यावर ते ठाम आहेत. थोडक्यात सांगायचं तर मनोज जरांगे पाटील यांचे हे 10वं आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाचा अंतिम लढा मानला गेला. सरकार येत राहील आणि जात राहील परंतु माझ्या समाजाला हक्क मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही या शब्दात त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. मात्र असा निर्धार त्यांनी यापूर्वीच्या 9 आंदोलनांवेळी देखील व्यक्त केला होता. मुंबईच्या आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान सरकारने जरांगेंची फसवणूक केली याबद्दल मराठा वर्गातीलच काही जाणकार सांगत होते. जरांगेंनी मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं व असे लोक समाजात संभ्रम निर्माण करत आहेत म्हणून त्यांना फटकारलं. आता पुन्हा त्याच मुद्द्यांसाठी ते 10व्यांदा आंदोलन करत आहेत. म्हणजे गेल्या 9 आंदोलनानंतर सरकारने त्यांना कसं फसवलं हे अजूनही जरांगेंच्या लक्षात आलेलं नाही. एकदा ठेच लागली की माणूस दुसऱ्यांदा शहाणा होतो. दूध का जला छाछ भी फूक फूक कर पिता है असं म्हटलं जातं. परंतु जरांगेंचं तोंड वारंवार पोळत असताना त्यांना हे का समजत नाही यावर त्यांच्या समर्थकांनी विचार मंथन करणं गरजेचं आहे. त्यांची मागणी चुकते की आंदोलनाची पद्धत चुकते यावर विचार करायला हवा. जर जरांगे व त्यांचे समर्थक हे विचार मंथन करणार नसतील तर जरांगेंनी 10 काय 100 वेळा जरी आंदोलनं केली तरी त्यांची फसवणूक होतच राहील हे मात्र नक्की. दुसरं असं की सर्वसामान्यपणे आज देशातील माध्यमांच्या बाबतीत असं बोललं जातं की मीडिया हा पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकलेला आहे. मग असा मीडिया जेव्हा जरांगेंच्या सरकार विरोधी असणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला 24 तास कव्हरेज देतो तेव्हा जरांगेंचं आंदोलन हे सरकार विरोधी आहे असं म्हणता येईल का? की सरकार जेव्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अडचणीत येतं तेव्हा जरांगे आंदोलन करून मुख्य समस्यांना बगल देतात का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. यावर देखील आता विचार करणं मंथन करणं गरजेचं आहे.